उन्नती लाईव्ह अपडेट्स, जनतेचा आवाज, सत्याचा प्रकाश। यूपीएससीत घवघवीत यश। सिरसाळा येथील न्यू हायस्कूल मध्ये गुणवंत विद्यार्थी चैतन्य राडकरचा दिमागदार सत्कार। न्यू हायस्कूल तथा उच्च माध्यमिक विद्यालय सिरसाळा येथे केंद्रीय लोकसेवा आयोग यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन करून सिरसाळा व परिसराचे नाव उज्ज्वल करणाऱ्या गाडे पिंपळगाव येथील चैतन्य सुभाष राडकर या गुणवंत विद्यार्थ्याचा भव्य सत्कार सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर या यशाने एक नवा आदर्श निर्माण केला आहे। कार्यक्रमाची सुरुवात यशस्वी विद्यार्थी चैतन्य राडकर यांच्या सत्कार व स्वागताने झाली। शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री बाळासाहेब राठोड आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला। आपले मनोगत व्यक्त करताना प्राचार्य श्री बाळासाहेब राठोड म्हणाले की या विद्यार्थ्याचे यश चालू पिढीतील विद्यार्थ्यांना अत्यंत मार्गदर्शक ठरेल। यावेळी मार्गदर्शन करताना सत्कारमूर्ती चैतन्य राडकर यांनी सांगितले की जिद्द, चिकाटी आणि योग्य नियोजनाच्या जोरावर ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील यूपीएससी सारख्या कठीण परीक्षेत निश्चित यश मिळवू शकतात। प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी हे यश मिळवून गाडे पिंपळगाव व सिरसाळा परिसराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक श्री बी.एस. गायकवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक श्री होळंबे यांनी मानले। शाळा समिती, शिक्षक वृंद आणि ग्रामस्थांच्या उपस्थित पार पडलेल्या या सोहळ्याने ग्रामीण भागात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण केले। आज तुमच्यामध्ये फक्त गुणवत्ता पाहिजे आणि तुम्ही जर गुणवत्ता असेल कोणत्याही यशाच्या शिखरावर तुम्ही जाऊ शकतात। मी आज तुम्हाला या ठिकाणी साक्षी आहे, शैक्षणिक समोर आहे ते साक्षी सांगतो। फक्त गुणवत्ता आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्रत्येक कोणतंही पद आपल्याला प्राप्त करता येतं, पण एक मनामध्ये जिद्द असली पाहिजे। आपल्या आई वडिलांकडे माझ्याकडून पाहिलं पाहिजे, माझे आई बाबा काय करतात आणि मी काय केलं पाहिजे। म्हणून अशी कुठलीच भाग नाही की मला प्राप्त होऊ शकणार नाही। हा आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांच्या मनात जो निघून गेलाय तो आपण दूर केला पाहिजे बाबा। तर एवढं निश्चित आहे की मनामध्ये काहीतरी आपण जिद्द प्राप्त केली पाहिजे आणि त्याबरोबर मेहनत पाहिजे। जर आपण मेहनत करत असाल तर त्याच्या पाठीमागे परमेश्वर किंवा आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी नक्कीच असतो हे मी तुम्हाला सांगावं वाटतं। सर्वांनी आज ग्रामीण भागामध्ये आज युटीवर साधं होत नाही। पहिल्या प्रश्नामध्ये अहो सांगायचे किंवा 5-5 वेळेस सुद्धा फेल झाले मुलं बघितलेच नाही। 5-5 वेळेस फ्री पास होते, पण पहिल्याच प्रयत्नामध्ये दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी प्राप्त केल्या। पण कशाच्या जीवावर? स्वतःच्या मेहनतीच्या जीवावर, स्वतःच्या कसोटीच्या जीवावर। आता व्यक्तीमध्ये स्वतः आऊत आणलेलं आहे, स्वतः शेतामध्ये सगळं काम केलेलं आहे, पण ही सर्व दूरदृष्टी आणि पाठीमागे वळून आपल्या हालाची। उन्नती लाईव्ह अपडेटसाठी रफिक पठाण।